घाटकोपरमधील अनधिकृत होर्डिंगच्या दुर्घटनेतला मृतांचा आकडा 14 वर गेलेला आहे, तर 74 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून क्रेनच्या साहाय्याने होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी होर्डिंगच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। घाटकोपरमध्ये कालच ही दुर्घटना घडलेली आहे। अनधिकृत होर्डिंगच्या दुर्घटनेतला मृतांचा आकडा आता 14 वर गेलेला आहे। 74 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनास्थळावर क्रेनच्या साहाय्याने होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। दुःखद घटना आहे, दुर्दैवी घटना आहे। मी स्वतः तिथे व्हिजिट केली। जे मृत आहेत त्यांच्या परिवारांना 5 लाख रुपयाची मदत सरकार देणार। जे जखमी आहेत त्यांना पूर्ण खर्च सरकार करणार। ज्याची होर्डिंग आहे त्याच्यावर कठोर कारवाई करणार ते आणि त्याच्यावर त्याला कठोर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। ज्या होर्डिंग्सना महापालिकेची परवानगी म्हणजे परवाना घेण्यात आलेला नाही अशा सर्व होर्डिंगवरती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बिना परवाना किंवा धोकादायक असू शकणारे होर्डिंग असतील तर ते काढण्यासाठी ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण झालेली आपल्याला दिसेल।